शिवसेना आमदार आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी काही दिवसांपूर्वीच आपण आता थांबण्याचा विचार करत आहोत असं म्हणत राजकीय संन्यास घेणार असल्याचा विचार जाहीर कार्यक्रमातून बोलून दाखवला होता। त्यामुळे राज्यात महायुतीची सत्ता आणि राज्याचं सामाजिक न्याय मंत्री पद असताना संजय शिरसाट यांना राजकीय संन्यास घ्यावासा का वाटतोय याची चर्चा मध्यंतरी राजकीय वर्तुळात सुरू होती। त्यातच आता काल नांदेड दौऱ्यावर असताना संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा आपल्या राजकीय निवृत्तीवर भाष्य करत आपण थांबणार असल्याचं संकेत दिलेत। त्यामुळे मंत्री संजय शिरसाट यांना निवृत्तीचे वेध का लागलेत आणि यामागची काय कारणं आहेत याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। काही दिवसांपूर्वीच संजय शिरसाट यांनी एका जाहीर कार्यक्रमात आपण आता थांबण्याचा विचार करत आहोत असं सांगून राजकीय वर्तुळात धक्का दिला होता। आता नांदेड दौऱ्यादरम्यान झालेल्या एका स्थानिक कार्यक्रमात त्यांनी पुन्हा हेच संकेत दिले। ते म्हणालेत की निश्चितच मला निवृत्त व्हायचंय, परंतु अजून निवडणुकीला 4 वर्ष शिल्लक असल्यामुळे त्याचा विचार आत्ताच कशाला करायचा असं संजय शिरसाट म्हणाले। आता त्यांचं हेच वक्तव्य ऐकून त्यांच्या समर्थकांमध्ये चिंता तर विरोधकांमध्ये आनंदाची लहर उसळली। एकीकडे असं असलं तरी दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात संजय शिरसाट यांचे सुपुत्र सिद्धांत शिरसाट यांचे भावी महापौर म्हणून बॅनर लावले गेले, ज्यामुळे पक्षांतर्गत वेगळीच चलबिचल सुरू झाली। जसं की आपल्याला माहितीच आहे, संजय शिरसाटांचा राजकीय प्रवास हा अगदीच महानगरपालिकेतील नगरसेवकापासून सुरू होऊन थेट मंत्री आणि पालकमंत्री पदापर्यंत पोहोचलाय। त्यांनी सलग 3 टर्म आमदार म्हणून शिवसेनेत मजबूत पाया रचलाय। पण आता मी थांबलं पाहिजे हे सातत्याने सांगणारे वक्तव्य ते का करताय? यामागे फक्त कुटुंबियाचा राजकीय वारसा पुढे नेण्याची इच्छा आहे की विविध घोटाळ्यांच्या आरोपांमुळे राजकीय दबाव वाढलाय? असे अनेक प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित होतात। खरं तर शिरसाट स्वतः कुटुंबातील दुसऱ्या पिढीला संधी देण्याच्या मुद्द्यावर बोलले। त्यांचे चिरंजीव सिद्धांत शिरसाट हे महापालिकेत नगरसेवक राहिलेले, तर कन्या हर्षदा शिरसाट देखील राजकारणात सक्रिय आहेत। त्यामुळे कुटुंबातील मुलामुलीचा राजकीय प्रवास पुढे नेटाने सुरू राहावा हे प्रमुख कारण असू शकतं असं बोललं जात आहे। आणि नांदेडच्या सभेत शिरसाटांनी हे अगदी गंभीरपणे घेतलं असल्याचं दाखवलंय आणि पुढील विधानसभा निवडणुकीत म्हणजेच 4 वर्षांनंतर कुटुंबातील एखादा सदस्य उमेदवार होण्याची चर्चा सुरू झाली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील सूत्र शिरसाटांकडे सोपवली असल्याने ते वारसा हस्तांतर करून बाजूला होत असल्याचं चित्र आहे। पण हे फक्त कुटुंब प्रेम आहे की विवादांच्या छायेतून सुटका असा प्रश्न आता उपस्थित होतोय। का तर आपण बघतोय गेल्या काही महिन्यात संजय शिरसाट यांचं नाव सतत चर्चेत आहे, पण ते चुकीच्या कारणांमुळे, चुकीच्या प्रकरणांमुळे। त्यांचं वीट्स हॉटेल घोटाळा प्रकरण, घरात पैशांची बॅग असल्याचा व्हायरल झालेला व्हिडिओ, त्याचबरोबर 5,000 कोटींचं जमीन घोटाळा प्रकरण, हे 3 प्रकरणं तर तुम्हाला माहितीच असतील। या प्रकरणामुळे शिरसाटांची राजकीय प्रतिमा प्रचंड डागाळली गेली, इतकी की त्यांच्या थेट राजीनाम्याची मागणी यावेळी करण्यात येत होती। परंतु हे कारण असले तरी सध्या एक कारण जास्त चर्चेत आहे, ते म्हणजे संजय शिरसाट आपल्या मुलामुलीसाठी मार्ग मोकळा करतायत का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। तसं बघायला गेलं तर राजकारणातील घराणेशाही हा नवा विषय नसला तरी एकाच घरात किती जणांना संधी दिली जावी याला काही मर्यादा असाव्यात अशी भावना सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडून व्यक्त होतीये। नांदेडच्या कार्यक्रमात संजय शिरसाट यांनी पुन्हा आपल्या राजकीय निवृत्तीवर भाष्य करत या संदर्भात ते किती गंभीर आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला। तसेच निवडणुकीला आणखीन 4 वर्ष शिल्लक असल्यामुळे सध्या आपण हा विचार का करायचा असं सांगत पुढील विधानसभा निवडणुकीत त्यांच्याऐवजी कुटुंबातील दुसरा सदस्य उमेदवार म्हणून मैदानात उतरणार का याची चर्चा देखील आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। त्यामुळे शिरसाट आपला राजकीय वारसा दुसऱ्या पिढीकडे सोपवून स्वतः बाजूला होतात की मग इतर राजकारण्यांप्रमाणे घुमजाव करून पुन्हा निवडणुकीच्या आखाड्यात उतरतात हे बघण्यासाठी आपल्याला आणखीन 4 वर्ष तरी थांबावं लागणार आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा
आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.